श्रीरामपूर बाजारपेठ उद्या संपूर्णतः बंद। विस्थापित व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। अतिक्रमणात हटवलेल्या व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करावे, तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात 5 फुटाची जागा द्यावी या मागण्यांसाठी व्यापारी आमरण उपोषणाला बसले आहेत। मात्र आता त्यांची तब्येत खालावत चालली आहे। श्रीरामपूर नगरपालिकेचे अतिक्रमण हटवले पण विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन केले नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाषदादा त्रिभुवन आणि मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी प्रशासनाला निवेदन दिले। व्यापाऱ्यांना तातडीने योग्य पर्याय देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। अतिक्रमण काढल्याच्या तणावाखाली 2 व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला। संदीप सापत्रा आणि सायरा बानू अत्तार या व्यापाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी ही व्यापाऱ्यांची मागणी आहे। व्यापाऱ्यांच्या या संघर्षाला आता संपूर्ण श्रीरामपूर बाजारपेठेने पाठिंबा दिला आहे। उद्या सकाळी 11 वाजता गांधी पुतळ्याजवळ व्यापारी संघटना आणि पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीने केले आहे। हा लढा केवळ विस्थापित व्यापाऱ्यांचा नाही तर संपूर्ण व्यापारी वर्गाचा आहे। उद्याचा श्रीरामपूर बंद यशस्वी होणार का? प्रशासन कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।